आता बातमी आहे पावसाची। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील शिरापूर भागामध्ये रात्री जोरदार पाऊस बरसलाय। पावसानंतर शिरापूर परिसरातील शेतजमीन वाहून गेली आहे। गावाकडे जाणारा पुलाचा बराचसा भाग वाहून गेलाय। या पुलावरून जाताना 30 वर्षीय अतुल शेलार हा तरुणही वाहून गेलाय। प्रशासनाकडून या तरुणाचा शोध घेतला जातोय। दरम्यान शिरापूर गावातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। काल अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे शिरापूर इथल्या नदीला जो आहे पूर आलेला होता। आपण जर बघितलं तर अजूनही नदीला पाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि या पुरामध्ये एका 30 वर्षीय युवक जो आहे तर तो काल रात्री वाहून गेल्याची घटना देखील घडलेली आहे। सकाळपासूनच रेस्क्यू टीम जे आहे तर ते या युवकाच्या शोधासाठी इथं आलेले आहेत। ग्रामस्थ त्यांच्याशी बोलणार आहोत। कोण युवक होता, तो कुठे चाललेला होता, नेमके काय घडलं काय? एक आठवड्यापासून पाऊस चालू होता आणि पाऊसच चालू आहे, पण कालच्याला एक भरपूर अशी ढगफुटी झाली आणि संध्याकाळी 6 वाजता जोरदार पाऊस आला आणि सदर युवक हा गावामध्ये गेला होता आणि पाऊस कमी झाल्यानंतर तो घराच्या दिशेने निघाला आणि घरा दिशेने निघत असताना त्याचा पुलावरती आला आणि पुलावरती आला त्याचा पाय घसरला आणि जोरदार तिकडून पाण्याचा प्रवाह ज्यादा जोरात आला। सदर हा युवक खाली पडला तसंच वाहून गेला। सदर युवकाचं नाव होतं अतुल रावसाहेब शेलार। आणि किती वाजताची घटना आहे आणि अजून त्याचा शोध लागलेला आहे का नाही काय? सदरची घटना ही 6:30 नंतरची घडलेली आहे, 6:30 ते 7च्या दरम्यान, आणि अजूनही त्याचा शोध लागलेला नाही। एकंदरीत जर बघितलं तर हा युवक जो आहे काल रात्रीपासून नदीच्या पुरामध्ये वाहून गेलेला आहे आणि त्याचा शोध घेण्यासाठी अहिल्यानगर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचं पथक जे आहे तर ते दाखल झालेलं आहे। ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, शिरापूर।